नमस्कार मित्रांनो, मी सचिन सावंत, रुद्र शेवगा फार्म दिवड. तर मित्रांनो, आपण हे काल शेणखत आणि 1840 हे आपण भरून घेतले. याच्यामध्ये शेणखत एक पाटी भरून घेतली आणि 1840 ह्या साईडला मित्रांनो 100 ग्रॅम आणि ह्या साईडला 100 ग्रॅम असं 200 ग्रॅम मित्रांनो आपण 1840 भरून घेतले. तर तुम्हाला दाखवतो मी आता हे कशा प्रकारे आपण काम चाललं आहे प्लॉटमध्ये. तर मित्रांनो, आपण हे दोन्ही साईडला जे आपण शेणखत हे भरून घेतले, आपण इथे एक पाटी आणि पलीकडे पाटी, आणि आपण मित्रांनो ह्याच्यामध्ये आपण हे 1840 दिसते बघा कॅमेऱ्यामध्ये. हे 1840 100 ग्रॅम आणि ह्या साईडला 100 ग्रॅम असं 200 ग्रॅम 1840 आणि शेणखत एक 2 ट्रॉयला शेणखत आणि 1 ट्रॉयली लेंडीखत असं आपण हे प्रमाण करून या प्लॉटमध्ये टाकलं आहे. आणि मित्रांनो, खत मोजवायचं काम या ठिकाणी चाललं आहे. मित्रांनो, आपले मित्र नाना भोसले यांचा पॉवर टिलर आपण इथं कामासाठी लावला आहे मित्रांनो. तरी अशा प्रकारे मित्रांनो बियर तयार होत आहेत मित्रांनो. आमचे बंधू ते पुत्र आहेत मित्रांनो. ज्या ठिकाणी आपण खत टाकलं मित्रांनो, ते अशा प्रकारे मित्रांनो हा बियर मित्रांनो तयार होतोय मित्रांनो. हा बऱ्यापैकी मित्रांनो एक 4-5 फुटाचा बियर मित्रांनो तयार झाला. तुम्हाला मी बियरची मित्रांनो साईज दाखवतो, बियर कशा प्रकारे तयार झाला आहे. तर मित्रांनो, ह्या अशा प्रकारचा आपला बेड तयार झाला आहे. नंतर मित्रांनो ह्या साईडलाही आपण अशाच प्रकारे हा बेड तयार करणार आहे. आपलं शेणखत मित्रांनो ह्या बेडच्या खाली त्याचा मोजून गेलं. आपण ड्रीप ह्या शेवग्यापासून इकडं 1.5 फूट आणि पलीकडे 1.5 फूट ह्या अंतरात आपण टाकणार आहे. शेवग्यांची पांढरी मुळी वाढण्यासाठी बेड करणं मित्रांनो भरपूर गरजेचं असतं. हे आपलं अशा प्रकारे मित्रांनो आता प्लॉटमधलं काम जवळजवळ संपत आलं आहे मित्रांनो. बेड केलं का आपलं मित्रांनो प्लॉटमधलं काम संपून जातं आहे. नंतर खालून लिक्विड हे आपलं सोडण्याचं काम नंतर चालू होईल. कीटकनाशक वगैरे मारायचं काम चालू होईल. आणि मित्रांनो, बऱ्यापैकी आपण हा प्लॉट गेल्या वर्षी पण आपण प्लॉट 70-30 अशा प्रमाणात केला होता. 70-30 म्हणजे 70% मित्रांनो ऑर्गॅनिक आणि 30% रासायनिक. हे अशा प्रकारे आपण मित्रांनो प्लॉटचं नियोजन करतो. कारण 100% मित्रांनो रासायनिकवरती प्लॉट आपण करत नाही आणि पूर्ण 100% मित्रांनो सेंद्रियवरती पण आपण करत नाही. कारण की आपल्या ह्या जमिनीला पहिल्यापासून रासायनिक खाण्याची मित्रांनो सवय लागली आहे. आणि अचानक तिच्या तोंडातून आपण जर रासायनिक काढून जर पूर्ण ऑर्गॅनिक करायचा प्रयत्न केला तर मित्रांनो थोडा आपल्याला त्रास होणार आहे. त्याच्यामुळे 2-3 वर्ष मित्रांनो 30% तरी रासायनिक आपण ह्या प्लॉटला वापरणार आहे. आणि एक 2-3 वर्षानंतर 100% आपण ऑर्गॅनिकवर हा पूर्ण प्लॉट करणार आहे. कारण जी आपल्या जमिनीला सवय लागली आहे ती सवय मित्रांनो जायला थोडा वेळ लागतो जमिनीला. डायरेक्ट आपण जर सेंद्रिय वगैरे असलं काय करत बसलो तर 100% रिझल्ट येत नाहीत. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. त्याच्यामुळं 70% ऑर्गॅनिक 30% रासायनिक हा फॉर्म्युला मित्रांनो वापरायचा. 1-2-3 वर्ष गेल्यानंतर 100% तुम्ही ऑर्गॅनिक केलं तरी काहीसुद्धा मित्रांनो अडचण नाही. मित्रांनो, आपला बेड आहे अशा प्रकारे मित्रांनो तयार झाला. धन्यवाद मित्रांनो.